नमस्कार. तर कडची मुलगी मराठी ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे 6. तर आज आहे संडे, त्याच्यामुळं आज बनवायचं आहे काहीतरी स्पेशल मेनू. म्हणजे संडेला आम्ही बाहेरचं काही खात नाही, आम्ही घरातच बनवून खातो. तर मी आज बनवणार आहे पाणीपुरी. तर पाणीपुरीसाठी मी काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. पाणीपुरीसाठी म्हणजे रगडा वगैरे कसं बनवतात तुम्ही नक्की लास्टपर्यंत पाणी कसं बनवतात तेही छान असं परफेक्ट. तर मी तुम्हाला आता दाखवते आहे. तर आता इथं मी सफेद चणे आहे, वाटाणे आहे, ते मी भिजत घातले होते दुपारी भिजत घातले होते. तुम्ही पाहू शकता किती छान असे ते भिजलेले आहेत, पाहू शकता. आता मी ह्याच्यामध्ये हे वाटाणे जे आहे तेही मी छान असे दुपारी टाकले होते. मी 3 वाजता टाकलेले आहेत. तर खूप छान असे भिजलेले पण आहेत. तर आता मी ते त्याच्याबरोबर बटाटा पण उकडणार आहे आणि हे पण उकडणार आहे. तर त्याच्यामध्ये उकडताना ह्या वाटाण्यांमध्ये मीठ आणि हळद टाकून उकडायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपलं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे. आणि बटाटे आहे ते वेगळे उकडायचे आहेत, म्हणजे कुकरमध्ये एकाच उकडायचं आहे. फक्त टाकताना वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं हे नाही होणार, खराब नाही होणार. आता त्याच्यासाठी मी आता हे बटाटे आणि वाटाणे वेगवेगळं उकडून घेणार आहे. आणि मग पाणी आणि पाणीपुरी म्हणजे कशी बनवते ते मी नक्की पहा, तुम्हाला लास्टपर्यंत नक्की बघायला भेटेल. वाटाणा आणि बटाटा मी स्मॅश करून घेतलेलं आहे आणि असं अर्धवट ठेवायचं आहे, जेणेकरून आपला वाटाणा खाताना दाता खाली आला पाहिजे पाणीपुरीमध्ये. त्याच्यात मीठ हळद मी पहिलंच टाकलं होतं, म्हणजे जेव्हा मी उकडायला टाकलं म्हणजे बॉईल केलं ना तेव्हा मीठ हळद टाकलं होतं. आणि आता फक्त मी स्मॅश केलेलं आहे. आणि हे बनवलं आहे मी तिखट पाणी बनवलेलं आहे, म्हणजे आता पुदिना आणि कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि याचं मी वाटून घेतले. आता मी याच्यामध्ये पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये याचं पाणी बनवणार आहे. तर आता मी इथं पातेलं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आता मी थंड पाणी टाकणार आहे. त्याच्यामध्ये आता हे जे पाणी आहे हे पाणी टाकणार आहे थोडं. तर आता हा मी पाणीपुरी मसाला आहे, हा मी याच्यात टाकून घेणार आहे. तर आता हे पाणी आपलं झालं तिखट. आता याच्यामध्ये थोडीशी जिंबी टाकून घ्यायची. जिंबी टाकली ना तर छान लागतं. इथं आहे तिखट पाणी, इथं आहे गोड पाणी, इथं आहे रगडा, इथे आहे पुरी आणि तिथे आहे शेव. तर आता आमची आहे पाणीपुरीची पार्टी. पाणीपुरी